नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी काय करावं आणि काय करू नये याची सविस्तर आणि शास्त्रसंमत माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची. कणभर तीळ, मनभर प्रेम. गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत हा सण विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक स्त्रीला सणासुदीला छान सजायला, नीटनेटके तयार व्हायला आवडतं आणि म्हणूनच संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी फार खास असतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, यंदाची मकर संक्रांती कशावर आली आहे, कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, कोणते रंग शुभ मानले जातात, बांगड्या भरताना कोणत्या बांगड्या टाळाव्यात, बोरनान, किंक्रांत आणि इतर परंपरांची माहिती. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मकर संक्रांती 2026. यंदाची मकर संक्रांत बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते. याच दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं, थंडी हळूहळू कमी व्हायला लागते आणि दिवस मोठा होऊ लागतो. या दिवशी स्नान, दान, धर्म आणि देवदर्शनाला विशेष महत्त्व आहे. पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य लाभतं असं शास्त्र सांगतं. यंदाचा संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:20 पुण्यकाळ आहे. या कालावधीत दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं. हिंदू धर्मात संक्रांती ही एक देवता मानली जाते. दरवर्षी ती वेगवेगळ्या वाहनावर येते. यंदा संक्रांती देवी वाघावर आरूढ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र, हातात गदा, कपाळावर केशरी टिळा आणि मोत्याचे भूषण धारण केलेले आहे. ती बसलेल्या अवस्थेत असून पय्यस म्हणजे खीर सेवन करत आहे आणि जाईची फुलं तिच्यासोबत आहेत. संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू यंदा महाग होतील असं शास्त्र सांगतं. तसेच संक्रांती ज्या दिशेने येते त्या दिशेतील लोकांना सुखसमृद्धी लाभते. सूर्याला चंदन मिश्रित जल अर्पण केल्याने मान सन्मान वाढतो. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये? दात घासणे, तामसिक भोजन, अपशब्द बोलणे, झाडे तोडणे, कोणत्याही प्रकारची नशा, मोठ्यांचा अपमान, घरात मांसाहार शिजवणे. संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी? प्रत्येक रंगाची स्वतःची ऊर्जा असते. काही रंग शुभ आणि सकारात्मक असतात तर काही रंग अशुभ मानले जातात. हिरवा रंग सौभाग्याचं प्रतीक, देवीला प्रिय. शक्य असल्यास हिरवी साडी अवश्य नेसा. लाल रंग शक्ती, सौभाग्य आणि मंगलतेचं प्रतीक, देवीपूजेसाठी अत्यंत शुभ. केशरी रंग त्याग, शौर्य आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक. गुलाबी रंग प्रेम, आनंद आणि प्रसन्नतेचा रंग. तसेच पोपटी, क्रीम, राणी कलर, चिंतामणी रंग सुद्धा चालतात. पिवळ्या रंगाची साडी यंदा नेसू नये कारण संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. बांगड्यांबाबत नियम. हिरव्या काचेच्या बांगड्या अनिवार्य. एका हातात 6, दुसऱ्या हातात 7. लाखेची एक बांगडी घालावी. पिवळ्या रंगाच्या बांगड्या टाळाव्यात. मेटल किंवा प्लास्टिक बांगड्या घालू नयेत. तुटलेल्या बांगड्या हातात ठेवू नयेत. फुले आणि दागिने. सोन्याचे दागिने चालतात. मोत्याचे दागिने टाळावेत. जाईचा गजरा घालू नये. गुलाब, मोगरा, शेवंती चालतील. खीर यंदा खाऊ नये कारण संक्रांती देवी पय्यस सेवन करत आहे. दानधर्म या दिवशी गूळ, तीळ, वस्त्र, धान्य, गाय, भांडे यथाशक्ती दान करावे. 15 जानेवारी किंक्रांत किंवा किरीदिन. या दिवशी शुभकार्य करू नये, मात्र देवपूजा, नामस्मरण, शांतचित्त ठेवणं आवश्यक आहे. बोरनान बाळाची पहिली संक्रांत. बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे. यामध्ये तिळगुळ, फळे, मुरमुरे वापरले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी.